नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. आदित्य ठाकरेंचा 2 दिवसीय कोकण दौरा सुरू. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात साधला कार्यकर्त्यांशी संवाद. पेणमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे काम 8 वर्षांनंतरही रखडलेले. काम पूर्ण करण्यासाठी हरीश बेकावडे यांची मागणी. आणि पालघरमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी नेते एकवटले. पालघरमधील सभेत जरांगे पाटील यांनी ओबीसींना डिवचल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप. पाहूया सविस्तर वृत्त. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी तयारी सुरू असून आमचा विजय निश्चित आहे. तसेच नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत आहे, अशा शब्दात युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये सरकारवर निशाणा साधलाय. ठाकरेंना पाहून आणि उद्धव साहेबांना पाहून आपल्याला शिकायला मिळतं की समोर वादळ कितीही असलं तरी त्या वादळात काय करायचं, लढायचं कसं, समोर सैन्य कोणाचं असतं, शत्रू कितीही मोठा असला, आणि राजकीय शत्रू आपल्या काही जीवाभावाचे शत्रू नसतात, कदाचित पलीकडून आपण वाटत असू त्यांना, पण आपले राजकीय शत्रू कसे आहेत, कोण आहेत, आणि तलवार नक्की वापरायची कशी, ही राजकीय तलवार जी आपली ताकद आहे ती वापरायची कशी, हे आपण त्यांच्याकडून शिकत असतो. आज जी बैठक आहे ती यासाठी मी इथे आलोय आपल्या भेटायला, कारण महत्वाची एक निवडणूक आपल्या सामोरे आलेली, पदवीधर मतदारसंघ. गेली अनेक वर्ष आपण मुंबई पदवीधर मतदारसंघ लढत आलेलो आहे, जिंकत आलेलो आहे, आणि ह्यावेळी देखील आपण जिंकणार म्हणजे जिंकणार हे निश्चित आहे, कारण आपली तशी नोंदणी आहे, तयारी सुरू आहे. पण कोकण मतदारसंघ जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी म्हणजे 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी जेव्हा आपण लढलो तेव्हा पहिल्यांदाच ते लढलो. युतीमध्ये आपण कधी आधी लढलो नव्हतो. पहिल्यांदा लढत असताना आपण सगळे थोडे हाबकलो होतो की अरे नोंदणी करायची कशी, कोणाकडे जाऊन फॉर्म भरायचे, कसे फॉर्म भरायचे, किती भरायचे, हे सगळं आपलं तेव्हा नवीन होतं. तेव्हा पण थोडक्यातच आपली सीट गेली होती. यावेळी मला खात्री पटलेली, जे काही मी वातावरण पाहतोय, मग नुसतं इथे नाही तर पालघर पासून अगदी सिंधुदुर्गापर्यंत, मग त्याच्यात ठाणे जिल्हा आलं, रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, ह्या सगळीकडेच की आपले शिवसैनिक पेटून उठलेले आहेत आणि जिंकायचं हे ठरवूनच आपण ह्या रणांगणात उतरलेलो आहोत. जिंकायचं ना, अशी आपली तयारी पाहिजे. पण जिंकायचं हे कसं जिंकायचं, आजपासून आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. पहिला टप्पा एक मतदार नोंदणीचा होऊन गेलेला आहे, त्याच्यात चांगली नोंदणी केलेली आहे. मी हे मान्य मला करायलाच लागेल की आपण मेहनत चांगली घेतलेली आहे, पण मी समाधानी नाहीये. आनंद जरी असला तरी समाधान नाही, आणि तो तुम्हाला पण नसायला पाहिजे. कारण मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला हेच सांगतो, मग आमच्या मुंबईच्या बैठकीत असो की आपल्या कोकणातल्या बैठकीत असो, की ज्यांनी 50 फॉर्म केले असतील त्यांनी 70 ला पोहोचायला पाहिजे, 70 फॉर्म केले असतील त्यांनी 100 गाठायला पाहिजे, 100 किंवा 150 ज्यांनी केले असतील तरी त्यांचे फॉर्म 200 कसे होतील ह्याच्यावर आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आजूबाजूला जर पाहाल तर तुम्हाला पदवीधर हा मिळणार म्हणजे मिळणारच, हमखास मिळणार. घरातच जर बघितलं, तुमच्या व्हॉट्सअपच्या फ्रेंड लिस्टवर बघितलं, फेसबुकवर बघितलं, ट्विटर, इंस्टाग्राम, ज्या काही तुम्ही माध्यमावर असाल, टिकटॉक मला वाटतं तर बंद केलं, पण जे काही तुम्ही रील्स बघत असाल वगैरे, जे मित्रमैत्रिणी असतील, परिवार असेल, कॉलेजमधले ओळखीचे असतील, कोणी डॉक्टर असेल, कोणी लॉयर असेल, ही आपण निवडणूक जिंकू शकतो जर तुम्ही मेहनत घेतली. जेवढी तुमच्या बाजूचा पदाधिकारी घेतोय तेवढी जर तुम्ही मेहनत घेतली. आजूबाजूला पाहाल तर कोणी ना कोणीतरी आजूबाजूमध्ये आपल्या 100% आहे त्यांनी 100-150 फॉर्म भरलेले आहेत. 100-150 नाही, प्रत्येकाने 30 फॉर्म जरी भरले तरी मला वाटतं खूप होईल, कारण हा विजय आपला निश्चित होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरेंची खळा बैठक संपन्न झाली. आमचे 16चे 160 आमदार होतील तेव्हा असाच महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचार करू. आता आपला लढा असा सुरू राहील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केलाय. पण त्या विजयाची तयारी आपल्याला आतापासून करायची. आज महाराष्ट्र एका वेगळ्या परिस्थितीतून चाललेला आहे, कठीण परिस्थितीतून चाललेला आहे. वैभवजी आणि आम्ही आमच्या विधानसभेत लढत असतोच, ते माझ्या खूप वेळा मागे येऊन बसतात, आम्ही गप्पा मारत बसतो, आम्ही बाजूबाजूला बसतो, मग पूर्ण महाराष्ट्राचा एकंदर आम्ही विचार करतो. आपले आमदार आहेत 16, आम्ही आजूबाजूला असं घोळका करून बसत असतो. पण लवकरच 16चे जेव्हा 160 आमदार होतील तेव्हा देखील असाच महाराष्ट्राचा विचार आपला करत राहू. पण एक महत्वाची गोष्ट आहे,
की आपले काम आणि आपला लढा आहे तो कधी थांबणार नाही. कारण आज पण आपण पाहत असाल महाराष्ट्रात एक जी परिस्थिती आहे, शेताचं नुकसान सगळीकडे झालेलं आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकणात असेल, सगळीकडे झालेलं आहे. आपल्याला सांगतात पंचनामे करा, ते काय जिओ टॅगिंग करा, मग ई पंचनामे भरा, ते सगळं चालतं. पण काही काही गावांमधून नेटवर्कच गेलेलं नाही. ज्यांचे अजून फोन त्यांच्या हातात आले नाहीत ते काय करणार? पंचनामे झाले, त्यांची नुकसान भरपाई अजून मिळत नाही. मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, जे पीक विमा योजना झालेली आहे त्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार व मायकल डिसोझा यांच्या निवासस्थानी खळा बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दीपक केसरकरांच्या सावंतवाडीत ठाकरेंची एंट्री यावेळी पाहायला मिळाली. पाहुयात या बैठकीत काय म्हणालेत आदित्य ठाकरे. ह्याच्यात जास्तीत जास्त जोड लावून मला महिलांकडे याच्यात पुढे पाहिजे. मला युवती सेना असेल, युवा सेना असेल, शिवसैनिक असतील, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये असेल. कारण सहसा कोकणातून मला एक महत्वाचं उत्तर येतं, म्हणजे आमचे सगळे जे आहेत ते मुंबईतच येतात, तिथे मतदान करतात. पण आपले जे इथे राहणारे आहेत, गावाकडे राहणारी जी लोक आहेत, त्यांनी पदवीधर म्हणून जे असतील त्यांनी स्वतःचं नोंदणी काढून घेणं गरजेचं आहे. येत्या 9-10 तारखेनंतर खासदार साहेब असतील, मी असेल, आपण लोक मातोश्री बैठका बोलूच. कारण हीच अपेक्षा आहे की पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन ही निवडणूक आपल्याला जिंकून देणं गरजेचं आहे. ही निवडणूक जिंकता पण 100%, पण प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्याचं काम करणं गरजेचं आहे. असं नाही कोणाला मदत वाटलं पाहिजे की आणि मी पदवीधर नाही तर ठीक आहे ना, आपण दुसऱ्यांवर सोडू. ही निवडणूक माझी नाही ना, आपण लोकसभेसाठी काम करू, विधानसभेसाठी काम करू, असं चालत नाही. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी म्हणून जर आपण काम करत असू तर प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. ती मध्ये एअरटेलची आहे की हर एक डोस जरुरी होत आहे, तसं हर एक वोटर जरुरी होत आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरी पोहोचणं गरजेचं आहे. आज जसं आपण खळा बैठक घेतली, तुम्ही तुमच्या माध्यमातून खळा बैठका घ्या, तुम्ही घरोघरी जा आणि तिथे गेल्यानंतर पदवीधर जर कोण असेल तर त्याची नोंदणी आपल्याला 9 तारखेच्या आधी करून द्यायची. मला वाटतं हे काम आपण सुरू केल्यानंतर 100% आपला विजय निश्चित आहेच. पण एक वातावरण बनत जातं आणि वातावरण जे बनलेलं आहे, एवढी भीती या खोके सरकारच्या मनात बसलेली आहे की पूर्ण सिनेटची निवडणूकच रद्द केली. तुम्ही विचार करा की महाराष्ट्र ज्या ताकदीने आपल्या मागे उभा आहे, विधानसभेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही, लोकसभेच्या पोटनिवडणुका घ्यायला तयार नाही, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक घ्यायला तयार नाही, आणि ही ताकद आपल्याला आता मतदार म्हणून नोंदवायची आहे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो. मला माहिती आहे की आपण हे जे काम दिलेलं आहे ते 100% पूर्ण नाही तर 1000% पूर्ण करा, ही मला खात्री आहे. मला एवढंच सांगून जास्ती वेळ आपल्याला घेत नाही, कारण आतापासून आपल्याला परत एकदा कामाला लागायचं आहे. तर एवढं शेवटचं रजा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकार घाबरत असून निवडणूक घ्यायला हे सरकार घाबरत आहे. जिथे जिथे निवडणुका रोखायच्या आहेत तिथे तिथे निवडणुका रोखण्याचं सरकार प्रयत्न करत आहे. परंतु या सरकारमधून बदल निश्चित असल्याचा दावा करत भाजप शिंदे सरकारवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही तर किती लोकांबद्दल बोलता? सगळ्यात मी कोण नाही विचारते, किती लोक विचारतात तुम्ही सांगायचं नाही. एक महत्वाची गोष्ट आपण पाहत असाल की निवडणुका ह्या आता कोकण पदवीधर असेल, मुंबई पदवीधर असेल, मुंबई शिक्षक असेल, हे 3 मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेक वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेना म्हणून आम्ही लढवत आलेलो, जिंकत आलेलो. मागच्या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघ आपण पाहिलं असेल जिंकायची तयारी होतीच, पण आम्ही लढायला त्यावेळी एक साधारणपणे निर्णय घेतला आणि कुठे ना कुठेतरी एक थोडंफार कुठे कमी पडलो असू, पण थोड्याच मतांनी ती सीट गेली. तरी देखील ह्यावेळी आपण पाहत असाल तयारी हमखास आहे, लोक उद्धव साहेबांच्या सोबत आहेत आणि हा विजय निश्चित आहे. मेहनत जी आहे ती प्रत्येक शिवसैनिक असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना, युवती सेना, आम्ही सर्वच घेत आहोत, तयारी पूर्ण करत आहोत. इतर जे सर्वत्र निवडणुका लागायच्या असतात, मग आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ह्या सगळ्या महानगरपालिका आहेत, त्यांच्या अजून निवडणुका घेतल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाहीत. पुणे असेल, चंद्रपूर असेल, 2 पोटनिवडणुका लोकसभेच्या घेतल्या नाहीत. एकंदर आपल्याला असं दिसतंय की हे घाबरट सरकार निवडणुकीला सामोरे जाण्याला घाबरतंय आणि जिथे जिथे निवडणुका रद्द करू शकतो, जसं सेनेटची निवडणूक आहे, तिथे रद्द करण्याचा प्रयत्न करतो. कोकणाचा विकास हा शाश्वत विकास झाला पाहिजे. नेत्यांच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही. जी भूमिका आहे ते उद्धव साहेबांनी दसरा मेळाव्यात मांडली आहे, अशा शब्दात युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपले विचार रत्नागिरी येथे बोलताना मांडले आहेत.
काय नेमका या काळ बैठकीचा उद्देश आहे पहिला प्रश्न. घरगुती कार्यक्रमात आपण पाहताय पदवीधर निवडणुकीची आढावा बैठक आहे आणि खळा बैठक म्हणजे सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी एक संवाद साधतोय. खरं तर आदित्यजी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा हा बोलबाला एकूण सुरू आहे. आमच्या कोकणातला प्रामुख्याने प्रश्न असा आहे तो म्हणजे बेरोजगारीचा. त्याच्यावरती आपल्याकडे नेमकं ठोस उत्तर काय? आपण पाहिलं असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनेक कामं स्पेशली पर्यटनमधून आम्ही करत होतो. कोकणाचा विकास हा शाश्वत विकास झाला पाहिजे. रोजगार शाश्वत विकासातून देखील उपलब्ध होऊ शकतो. पर्यटनातून आम्ही जे तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग सेंटर होतं, आरमारचं होतं, मग आम्ही 2-4 मोठे हॉटेल्स आणण्याचा प्रयत्न करत होतो. चिपी, खरं तर चिपी हे आजपासून आता केवढं मोठं व्हायला पाहिजे होतं. आपण आठवत असेल जे उद्घाटन आपण करून घेतलं. त्यानंतर आता काय परिस्थिती आहे? 1.5 महिन्यापूर्वी मी MIDCला पत्र लिहिलेलं आहे की जर चिपी हे कॉन्ट्रॅक्टरला चालवता येत नसेल तर MIDCने परत घ्यावं आणि स्वतःहून चालवावं. इथे रोजगार असेल किंवा महाराष्ट्रात एकंदर बघितलं असेल, देशातच बघा तुम्ही, रोजगाराचा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला. एकंदर गेल्या 9-10 वर्षामध्ये जेवढे उद्योग किंवा रोजगार उपलब्ध होतील असं सांगितलं होतं त्याचं काय झालं? डिझेल, गॅस, पेट्रोल किंमत वरती गेली की खाली गेली? रुपया मजबूत झाला की वीक झालेला आहे? याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि याच्यावर चर्चा देखील व्हायला लागलेली आहे. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की बेरोजगारी आपण पाहताय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे आणि ह्या जिल्ह्यातूनच जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी कदाचित स्वतः डॅवोसमध्ये जाऊन वगैरे मला माहीत नाही, पण एक सुद्धा FDIचा नवा पैसा या महाराष्ट्रात आलेला नाही. सर राजापूर म्हटलं की बारसाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विनायक राऊत देखील आता म्हटले की रत्नागिरीमध्ये जे आहे ते खेडू पाटील झालेलं आहे दलालांचं, त्याकडे कसं पाहताय? एक पहा आपण जर आपण बोलायला गेलं तर नाणार जाणार हे जे आम्ही सांगितलेलं नाणार गेलं. बारसूबद्दल त्यावेळी देखील मत आणि आता पण आपण पाहाल आम्ही सांगितलं होतं आम्ही जनतेसोबत उभे राहू, तसं जनतेसोबत आम्ही उभे राहिलेलो. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की बारसू असेल, नाणार असेल, जैतापूर असेल, असे सगळे जे राख करणारे जे प्रकल्प आहेत तेच आमच्या कोकणात कशाला? बाकी रांगोळी गुजरातमध्ये आणि राख इथे. राख रांगोळी जे आपण बोलतो तर राख इथे आणि रांगोळी गुजरातमध्ये. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा, वर्ल्ड पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, वानखेडेची फायनल देखील गुजरातला नेली. हे कशाला? महाराष्ट्रावर एवढा अन्याय कशाला होतं? सर आजच्या सुनावणीमध्ये व्हीपमुळे वकिलांचा गोंधळ उडालेला आहे. निर्णय आपल्या बाजूने कमकुवत होतोय का? मला वाटतं जर आपण संविधानाप्रमाणे गेलात आणि कायद्याप्रमाणे गेलात तर आमच्याच बाजूने निर्णय लागणार आणि जे 40 गद्दार आहेत ते बाद होणार. जर कोणी संविधान विरोधी काम करत असेल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्याच्या विरोधात जर काम करत असेल तर ते खोके सरकारच्या बाजूने बोलू शकतात. पण जर संविधानाप्रमाणे या देशाच्या कायद्याप्रमाणे आणि लोकशाहीप्रमाणे गेलात तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच सोबत निकाल लागेल. जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आता छगन भुजबळ त्यांना विरोध करतात, त्यामुळे असं वाटतं का शिंदेच्या विरोधात छगन भुजबळ जात आहेत का? मला वाटतं ते नेत्यांच्या मी जास्ती बोलणार नाही. जी भूमिका आहे ती उद्धव साहेबांनी स्पष्टपणे दसऱ्याला मांडलेली आहे. पालघरमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. जरांगे पाटील यांनी पालघरमधील सभेत ओबीसींना डिवचले असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय. या प्रकरणी पालघरमधील सायलेंट रिसॉर्ट येथे ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 8 डिसेंबरला पुन्हा ओबीसी नेते एकवटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रसंगी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, समन्वयक कुंदन संखे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील ओबीसी नेते उपस्थित होते. आम्ही पालघर जिल्ह्यातले सर्वच ओबीसी समाजाचे घटक एकत्र होतो. विश्वनाथ पाटील साहेब आहेत, राजू नाना आहेत, सर्वच जिल्ह्यातले आम्ही एकत्र आलो होतो आणि जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय याबद्दल आताच पाटील साहेबांनी तुमच्यासमोर सर्वांसमोर सांगितलंच आहे. परंतु कुठेतरी पालघर जिल्ह्यात ओबीसी समाज हा पण कदा स्वस्त बसलेला नाहीये आणि पुढची दिशा ठरवण्याकरता आणि पालघर जिल्ह्यातल्या सर्व ओबीसी समाज घटकांना एकत्र करून एक मोठं आंदोलन उभं करण्याकरता आम्ही सर्व मिळून पालघर तालुक्यामध्ये एक मोठा मेळाव्याचं आयोजन करतोय 8 तारखेला जिल्ह्याच्या वतीने. आणि या मेळाव्याला आपण सर्वांनी यावं आणि आपल्या ओबीसीची एकजूट, जे काही आपल्यावर जर अन्याय होणार असेल भविष्यात तो मोडल्याशिवाय राहणार नाही. याकरता आम्ही सर्वांच्या वतीने आवाहन करतो की आपण सर्व ओबीसी समाज घटकांनी जे 8 तारखेला जो आपला मेळावा होणार आहे लायन्स क्लब हॉलमध्ये, इथे मोठ्या संख्येने एकत्रित यावं. शेवटी समाज जगला तर आपण जगू आणि जो आपण एक म्हण म्हटलेली आहे, ऊठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, तो धागा आपला अधिक बळकट करण्याकरता आपण सर्वांनी या मेळाव्याला यावं असं आवाहन मी सर्वांच्या वतीने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंटिग्रेटेड पॉवर डिस्ट्रीब्युशन स्कीम्स अंतर्गत पेण शहरातील भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र 8 वर्षानंतरही या योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पेण नगरपालिका प्रशासन
आणि महावितरण यांच्यात समन्वय होत नसल्याने हे काम रखडले असल्याचं बोललं जातंय। एकूण 33 किलोमीटरपैकी अजूनही 16 किलोमीटरचे काम बाकी आहे। इंटिग्रेटेड पॉवर डिस्ट्रीब्युशन योजनेअंतर्गत राज्यातील 254 शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते। 2016 साली यासाठी 2300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। यात पेण शहरासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। नगर परिषदेच्या हद्दीत 300 किलोमीटरच्या भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार होत्या। यापैकी 17 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित 16 किलोमीटरचे काम गेली 8 वर्षांनंतरही रखडलेले आहे। 30 महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना 8 वर्षांनंतरही काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे। या संदर्भात पेण येथील हरीश बेकावडे यांनी महावितरणकडे माहिती मागितली होती, ज्यात आतापर्यंत 5 कोटी 85 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे जे काम पूर्ण झाले आहे तेथील भूमिगत वीज वाहिन्या कार्यान्वित करण्याची मागणी बेकावडे यांनी केली आहे, ज्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होऊ शकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। इंटिग्रेटेड पॉवर डिस्ट्रीब्युशन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 254 शहरांमध्ये 1300 कोटी रुपये खर्च करून जी योजना राबवण्यात घेतली त्यामध्ये पेनचा समावेश आहे। परंतु गेली 8 वर्ष पेनचं हे काम रखडलेलं आहे। यांनी 8 वर्षात का काम केलं गेलं नाही? 8 वर्षापूर्वी जे का 6 कोटी खर्च केलेत त्यामध्ये 33 किलोमीटरपैकी 6 किलोमीटरचं काम का झालं? बरं, ते 6 कोटी योग्य प्रकारे वापरले गेले का त्यात भ्रष्टाचार केला गेला आहे? आणि जर का काम पूर्ण झालं नाही त्याची कारणं काय? यामध्ये जर वीज अभियंता असतील, वीज प्रशासन आणि पेण नगरपालिका प्रशासन यांच्यात काही तात्विक वाद असतील तर त्यामध्ये तोडगा का नाही निघाला? लोकांनी हा त्रास सहन करायचं का? 8 वर्षापूर्वी जर एखादं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते पूर्ण नाही झालंय। जेवढं पूर्ण झालंय ती वीज पुरवठा चालू केलेला नाहीये। 8 वर्षात ते केलेलं काम सडलेलं आहे, ते डबे सडलेले आहेत। मग शासनाचा निधी कशासाठी वापरता? लोकांची गैरसोय का? लोकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा हा उद्देश शासनाचा आहे। त्या वीज पुरवठ्यामुळे वीज खंडित होऊ नये, अन्यथा वीज खंडित होण्यापेक्षा जे विजेमुळे अनेक अपघात होतात ते होऊ नयेत हा मूळ उद्देश असताना सुद्धा त्या स्कीमचा योजनेचा वापर होत नाही, हे पेण शहरासाठी दुर्दैव आहे। यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले तर मला तर शंका आहेत। आणि जर का हा निधी अजून शिल्लक असेल तर 8 वर्ष का थांबले गेलेत? आणखी निधी पाहिजे तर त्याची उपाययोजना का नाही केली? आणि मग तुम्ही जर याच्यावर जर योग्य ते निर्णय घेत नसाल तर माझा आरोप आहे की यामध्ये काळबेर आहे। बरं, जे रस्ते खोदलेत ते सुद्धा व्यवस्थित केले गेले नाहीत। मग तो पैसा नक्की किती खर्च केला आहे, कोणाच्या हातात गेला आहे, हा एक प्रश्नचिन्हच आहे। आणखी निधी पाहिजे असेल तर मग त्या प्रमाणात पुढे वाटचाल केली का? 6 कोटीमध्ये काम 16 किलोमीटरच का झालं? 33 किलोमीटरचं काम असताना ह्याची कारणं पण शोधली गेली पाहिजेत। मग पैसा नक्की गेला कुठे? हा जनतेला त्रास होतोय। गेली 8 वर्षापूर्वी जे काम व्हायला पाहिजे होतं, 2016ला आलेली स्कीम आहे, त्या 2016 ते 19 पर्यंत काम व्हायला पाहिजे। मग त्या दरम्यान त्यांनी काम केलं का? गेलं नाही। वेळ लागतो, पण किती वेळ लागतो? का मुंबई गोवा हायवे सारखेच प्रकार चालायचे का? यामध्ये शासकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, मंत्री महोदय, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांनी लक्ष घालावं आणि याची सखोल चौकशी कामाची करावी आणि हे काम पेण करण्यासाठी पूर्णत्वास नेऊन पेणकरांना अखंड वीज कशी मिळेल यासाठी तात्काळ सहकार्य करावे। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।